नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषीपुत्र रामदास या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. जो काही विषय सांगणार आहे आज मी माहिती, त्यामध्ये तूर पिकाला जे काही खताचा दुसरा डोस आहे ते त्याबद्दल माहिती सांगणार आहे. त्यामध्ये कुठलं खत वापरलं पाहिजे आणि कशाप्रकारे त्यामध्ये खत टाकलं गेलं पाहिजे आणि त्याचा फायदा काय असतो खताचा, ती संपूर्ण गोष्टी या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेवटपर्यंत सांगणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा आणि आपल्या चॅनलला अगोदर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला दिसला जाईल. आणि जे काही तुरीला आपण आता डोस देणार आहे दुसरा, त्यामध्ये जे काही NPK घटक असणार आहेत ते समप्रमाणात असायला हवेत. जेणेकरून काय होतंय, आपण शेतकरी काय करतो की आपण आपल्या शेतातली माती परीक्षण करत नाही. त्यामुळे आपल्या शेतामध्ये कुठला घटक कमी आहे ते आपल्याला माहिती नाही. त्यामुळे आपण अंदाजही लावू शकत नाही. आपण चांगल्या जमिनीसाठी पोटॅश त्यामध्ये देऊ, पोटॅश आहे हे समजायला काही हरकत नाही. पण जास्त करून चांगल्या जमिनीमध्येही आता जवळपास शेणखत वगैरे या गोष्टी पडत नाहीत. त्यामुळे जमिनीचा पोत हा खूप खराब झाला आहे. त्यामुळं आपल्याला समप्रमाणामध्ये NPK टाकणं खूप गरजेचं आहे तुरीला. त्यामुळे आपल्याला त्यामध्ये मी तर रेफर करेन की 15-15 जो काही सुफलाचा खत आहे 15-15, त्यामध्ये NPK घटक हे 15-15% आहेत. त्यामध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश, त्यामध्ये तिन्ही घटक आहेत. आणि आपल्याला तो खत आपल्याला वापरायचं आहे. जेणेकरून काय होणार आहे, जो काही 15% नत्र आहे त्या नत्रामुळे तुरीची जे काही हिरवळपणा आहे आणि जे काही हाईट आहे ते वाढणार आहे. आणि 15% जो फॉस्फेटचं प्रमाण आहे, फॉस्फेट काय काम करतं तर त्यामध्ये फुटवा आणण्याचं काम करतं कुठल्याही पिकामध्ये. त्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये तुरीला फुटवा पण येणार आहे. आणि पोटॅशचं काय काम आहे तर ते फांद्या मजबूत करणं आणि जो काही आपली पिकाची जाडी आहे, जे काही मुळापासून वरती जो काही खोडाची साईज असणार आहे ती जाडी येणार आहे. त्यामुळे पिकाला पीक हे तंदुरुस्त राहणार आहे. त्यामध्ये पोटॅश असणं खूप गरजेचं आहे. त्यामध्ये शेवटपर्यंत नंतर दाना भरण्यासाठी पोटॅश काम करतं. आणि अशा प्रकारे समप्रमाणामध्ये NPK असलेलं घटक हे 15-15 त्यामध्ये खत आहे. आणि आपल्याला तो खत आपल्या तूर पिकासाठी आपल्याला त्या ठिकाणी वापरायचं आहे. तर 2 महिन्यानंतर, आता जवळपास सगळ्यांचं 2 महिने झालं पेरणी करून, पेरणीच्या अगोदर आपण खत दिलेला असतो आणि आतापर्यंत तो काय पूर्णपणे काम आलेला असतो. आणि ह्याच्यानंतर आपल्याला जर तुरीचं उत्पन्न वाढवायचं असेल तर त्यामध्ये दुसऱ्या 2 टाईमला, म्हणजे आता सेकंड टाईमला पण आपल्याला त्याला खत द्यायला पाहिजे. जेणेकरून आणि त्यामध्ये तुरीची छाटणी पण केली पाहिजे. जेणेकरून तूर कट केल्यानंतर काय होतं, तर तुरीची हाईट थांबते, साईडनं फांद्या फुटायला त्यामध्ये मदत होते. त्यामुळे तुरीची छाटणीही करा, जेणेकरून जेवढ्या फांद्या जास्त असतील तेवढं फुलधारणा पण होत असते कुठल्याही पिकामध्ये. त्यामुळे तुरीची छाटणी करा आणि त्यामध्ये खताचा दुसरा डोसमध्ये 15-15 ही खत वापरा. जेणेकरून पूर्णपणे आपल्याला त्या खताचा फायदा होईल आणि तुरीमध्ये उत्पन्न वाढेल. आणि ते कशाप्रकारे आपल्याला खत तुरीला सोडायचं आहे, म्हणजे जे काही सरत्यानं ओढायचं आहे, त्यामध्ये तुम्हाला तो व्हिडिओ दाखवतो मी तुम्हाला. आता ते बघू शकता त्यामध्ये कशाप्रकारे आपण सरत्यानं ओढलेलं आहे. जेणेकरून कुठलाही खत मातीआड होणं खूप गरजेचं आहे. मातीआड झाल्यानंतर ते काही जीवाणू आहेत ते मातीमध्ये मिसळले जातात. वरनं जर आपण खत टाकलो तर ते काय होतात, पाण्यावाटी वाहून जातात जास्त पाणी पडल्यामुळं. आणि खत जर मातीआड झाला तर त्यामध्ये जीवाणू सगळे मातीमध्ये जातात आणि त्याचा भरपूर असा फायदा होतो. वरनं जर तुम्ही खत टाकलात तर त्यामध्ये 50% खत हे वाया जातं. त्यामुळे आपल्याला मातीआड करणं खूप गरजेचं आहे. तेवढे महागामोलाचे खतं आणतो आपण, मग ती मातीआड करणं खूप गरजेचं आहे. थोडाफार रोजगार जरी गेला मजुराला तरी चालतं, पण ते मातीआड जाणं गरजेचं आहे. त्यामध्ये काय होतं, आपण जर त्याचा 50%च फायदा झाला तर आपलं उत्पादन पण कमी येणार आहे आणि आहे तर खताचे पैसे पण जाणार आहेत. त्यामुळं एक्स्ट्रा 100-200 काय मजुराला घेत जातील ते खत मातीआड करा. मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवतो, ते बघू शकताय. आता नमस्कार मित्रांनो, हे बघू शकता इथे आज 45 दिवस झाला आपल्या तुरीला आणि यामध्ये ड्रिचिंग झालेली आहे. त्यामध्ये तुरीची खुडणी पण झालेली आहे. आणि हे आता 15-15 हे दाणेदार खत इथं दिलं जातं. हे बघू शकताय तुम्ही. तूर पण बघा 45 दिवस झालं, बघू शकताय फुटवा अशा प्रकारे फूट केलेली आहे बघा बुडातनं. एक छाटणी, त्यामध्ये बुरशीनाशकची ड्रिचिंग आणि नंतर हे आता दाणेदार खत दिलं जाते आणि ढगाळ वातावरण. आणि मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर धन्यवाद. पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये.